तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला वाटत असेल की मी एवढा लेट का शूट करतोय. मी आजारी पडलो होतो काल रात्री, तर लेट शूट करतोय मी. आणि हे पहा आमचे गेमर लोक. रुद्र इकडे बाय, रुद्र इकडे बाय. क्रिकेटर आहे आमचे. रिकॉर्ड तोडलाय डिस्ट्रिक्टचा रिकॉर्ड तोडलाय. 300 रन ठोकून डिस्ट्रिक्टचा रिकॉर्ड तोडलाय. पण गेम खेळणं सोडणार नाही कधी. क्रिकेट खेळायचं सोडून दिलं, पण गेम खेळायचं सोडणार नाही. तो अजून एक हा एक माणूस आहे. नाम क्या है तुझे नाम क्या है? नितेश रेड्डी का फैन है वो बहुत बड़ा. हाई आहे बाय, तरी बी सोडणार नाही लवकर. रुद्र अरे सोडतो गेम पाई बरबाद आहे. आपण बरबाद आहे. नाही भाई, हे मी खरंच जेन्युइन आजारी होतो म्हणून मी सकाळपासून मी गेम खेळतो. मान्य करतो, मी गेम खेळतो. मी जेन्युइन सांगतो, मी काल रात्रीपासून मला बरं वाटत नाही. म्हणजे दुपारपासून, कारण की याच्यामुळे बरं वाटत नाही. कारण की हा मला दुपारी उन्हामध्ये फिरायला घेऊन गेला होता. कुठे घेऊन गेलो तुला? मी समोसा घ्यायला कोण घेऊन गेला होता? ते यशा गेला होता, मी नव्हतं गेलेलो. तू बी होता ना सोबत? मी बी सोबत होतो. मला तू घेऊन आला होता, मला लक्षात ठेव. जाऊ द्या भाई, आपल्यावर नाव टाकता लगेच. हा डोक्यात ताण घेतो भाई. मी आजारी पडलो होतो माहिती का, गोळ्या घेऊन झोपलो होतो तरी काही नीट वाटत नव्हतं. मग घ्यायचे ना गोळ्या अजून जास्त. काय होणार गोळ्या खाऊन तुला? जाऊ द्या मित्रांनो, आपण रात्री भेटू. नाही तर थोड्या वेळात अजून एक पाहू काय होता. बस ना रुद्र, किती गेम खेळतो, बस ना. विक्या भाई मुंबई रिटर्न वरतून कपडे बी घेऊन आले काय त्यांच्यासाठी. बा किती रुपयाचा आहे विक्या किती रुपयाचा आहे? 800. खरं बोल, नाही एकदम खरं बोल. 8,000 आज एक किलो लावून दे. आता खरं बोल. 800 रुपयाचा आहे खरं. 300 रुपयाचा. भावी आमदार पुढे चाललेत. 800 रुपयाचा शर्ट घालून. शर्ट का टी शर्ट काय माहिती. आम्ही पवननगर फिरायला आलो इथं मस्त पैकी. 4 मित्र. याला काही काम नव्हतं ह्या पोऱ्याला. मग सो आता आम्ही चाललोय, फिरतोय. पोरं मला काही शूट तर करू देणार नाही वाटतं, नाही का, व्हिडिओ काढूच नाही देणार वाटतं. झुके रहना पडेगा मेरे आगे. तुम्ही काय तर मध्ये मध्येच काही नाही काही कहाणी करत राहतो. आता त्यांच्या दोघांच्या घर नुसती मजा घेतोय, काय वाटत पण नाही. हा मागे पाय एकदा. काय पाहिजे? हे पाय द निशान ब्लॉगर दादूसला घाबरली ती. कोण घाबरली पण मलाच नाही माहिती ना. जाऊ द्या भाई, तुम्ही याच्या नादी नका लागा. ते कसं बी मजा घ्यायचं कारण पाहत राहतं कुठं ना कुठं. भेटू रात्री. काय म्हणतो? काही नाही भाऊ, रस्त्याचं काम लवकर गेलं पाहिजे. तुम्हीच कार्यकर्ते पुढचे भावी. आमदार साहेब आहे तुम्ही. आता आपण मंदिरात जाऊया. गणपती मंदिरात. नाही चिकन तुम्ही बाहेर थांबा. तुम्ही बाहेर थांबा, आम्ही मंदिरात जातो नाही का. मोरया. काही नाही, आपण मी नंतर जाऊ. अगरबत्तीचा वास घेतली. अगरबत्तीचा वास घेत तिथूनच पाया पडू आपण. आज एक कोंबडा मारल्यामुळे देवाने मला माझ्या आयुष्याला शांती द्यावी आणि माझी चूक माफ करावी. कथा असतो. हॅलो गाईज, मी विक्रांत नाना. निशांत भाऊंची एकदम घाण चव लागली. आता त्या पोरीने आपल्या ब्लॉगमध्ये पाहिलं, डायरेक्ट असं न पाहिल्यासारखं केलं. म्हणजे चेहऱ्याला पोला अर्थातच. यामुळे आपले निशांत भाऊंची खूप घाण चव गेलेली. काय बोलला ते इग्नोर मारा, काय कामाचं नाही ते बोलणं ऐकणं बी. आता आम्ही तेलाचे डब्याचे भाव विचारायला आलोय. सुयश नानांना घ्यायचं आहे काहीतरी. इथं काय आमचे भावी आमदार बी आलेले, ते भाव तोल कार्यकर्ते असल्यामुळे ते हा बार्गेनिंग करायला आमचे भावी आमदार सॉरी काय रे विक्रांत नाना सोनवणे पाटील आलेले. तर आमदार हा भावी फ्युचरिस्टिक युवा. तर त्यांचे इथं कार्यकर्ते म्हणजे सपोर्टर डॉगीज ड्राईव्ह आहे. दोघांचा सेमच कलर आहे ना, ब्लॅक व्हाईट पाहू शकता तुम्ही. दोघांमध्ये काही फरक नाही आहे.
दोघा भाऊ भाऊ सरक सरक काय दोघा भाऊ भाऊ ते डचकायचा डचकला नाही विकेचा तुला पाहून तो बी म्हणायचा हा कोणता माझ्यासारखा मित्र आला अरे हा बी डचकला पायस तो बी डचकला रे तुला खरंच सेम सेम हा कोणता दुसरा कुत्रा कुत्रा आला नाही माझ्यासारखाच घालून मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपवू कारण की मला खूप थंडी वाजते आणि ताप बी आला वाटतं तर आजचा ब्लॉग इथेच संपवू आपण बाय